अंबड पोलिसांचा मोठा धडाका. मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश. 5 आरोपी जेरबंद. 5,15,00,000चा मुद्देमाल जप्त. अंबड शहरात गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अंबड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून 8 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 9 मोटारसायकली, 1 नॅनो कार आणि मोठ्या प्रमाणात वाहनाचे सुटेपाट असा एकूण 5,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इरफान शेख, अल्ताफ शेख राहणार मदिना चौक, अंबड यांच्याकडे चोरीच्या मोटारसायकलीचे इंजन, मॅग, व्हील व इतर सुटे भाग विक्रीसाठी असल्याची माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता लखन दिलीप खुळे, सुशील उर्फ मायकल अंकुश खुळे, नरमी समीर सलीम सय्यद आणि आजू सलीम सय्यद यांच्या मदतीने चोरीच्या मोटारसायकली तोडून त्यांचे स्पेअर पार्ट विक्री केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या मोटारसायकलवर पाळत ठेवून वाहन मालक दूर गेल्यानंतर काही क्षणात चोरी करत असल्याचे उघड झाले. चोरी केलेले वाहने निर्जल ठिकाणी नेऊन त्याचे इंजन, मॅक, व्हील, पेट्रोल टँक आणि इतर सुटे भाग वेगळे करून विक्री केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी 9 मोटारसायकली, 1 नॅनो कार, इंजन, मॅग, व्हील, पेट्रोल टँक आणि मोठ्या प्रमाणात वाहनाचे सुटे पार्ट जप्त केले असून एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके तसेच गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे व त्यांच्या सहकार्याने उघड केले आहे. मोटारसायकल चोरट्याच्या टोळीवर अंबड पोलिसात मोठा घाव व 8 गुन्हे उघड व 5 आरोपी गजाआड झाले आहेत. चोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या होत्या की हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच अंबडचे डीबी पथकाचे प्रमुख PSI श्री नरोडे आणि त्यांचे डीबी पथक यांनी पोलिसांनी अंबड हद्दीमध्ये जे काही मोटरसायकल चोरणारी जे काही टोळी आहे तर ही टोळी पकडलेली आहे. त्या टोळीमध्ये एकूण 5 लोक आहेत. या 5 लोकांनी पोलिसांच्या हद्दीतील बऱ्याचशा मोटरसायकल चोरलेल्या निष्पन्न झालेल्या आहेत. त्यांच्याकडनं आपण आतापर्यंत पोलीस ठाणे अंबड हद्दीतले एकूण 8 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि त्यांच्याकडे 9 मोटरसायकल सापडलेले आहेत. तसेच जे काही मोटरसायकलीचं तोडलेलं होतं जे पार्ट होते तर ते एक भरलेली नॅनो कार हे तपासामध्ये जप्त केलेले आहे. असं एकूण जवळपास 5,15,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. सदर या टोळीने अंबड पोलीस हद्दीत तसेच इतर पोलिसांच्या हद्दीमधल्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे. त्यातून अंबड पोलीस हद्दीतील एकूण 8 गुन्हे उघड झालेले आहेत. काही आरोपी NCR मध्ये आहेत. यातील हे जे आहेत एकूण 5 आरोपी त्यांची नावं असे आहेत की एक इरफान शेख, अल्ताफ शेख नावाचा अंबडचाच आहे. तर त्याच्याकडं मोटरसायकलचे पार्ट मिळतात अशी माहिती मिळाली होती डीपी पथकाला. त्यांनी त्यात तपास पुढे टेक्निकली तो तपास पुढे नेऊन त्यामध्ये एकूण दुसरे 4 आरोपी निष्पन्न केले. त्यात चोरणारी 1-2-3 लोक आहेत, नंतर त्याचे पार्ट करून विकणारे 1-2 लोक, अशा पद्धतीने ही 5 जणांची टोळी आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये हे 5 लोक आहेत इरफान शेख, अल्ताफ शेख, त्यानंतर सुशील कुमार उर्फ मायकल खुळे, त्यानंतर लखन दिलीप खुळे, त्यानंतर समीर सलीम सय्यद आणि आजू सलीम सय्यद हे 5 लोक आहेत जे की ते मोटरसायकल चोरत होते आणि त्याचे पार्ट करून ते विकत होते. किती आरोपींना आपण ताब्यात घेतलं? यात 5 आरोपींना ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये त्यांची PCR घेण्यात आलेला आहे. त्यातून बाकीच्या गुन्ह्यामध्ये पण आपण जे त्यांनी कबुली दिली त्या गुन्ह्यामध्ये त्यांना वर्ग करून त्यामध्ये पण त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. अधिक आरोपीकडे तपास चालू असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भामध्ये आपण हे आवाहन करू शकतो की मोटरसायकल चोरी केली तर तत्काळ पोलिसांना तक्रार द्यावी. तसेच आपल्या मोटरसायकलच्या सेफ्टीसाठी त्याला लॉक वगैरे बसवा आणि जिथं ज्या ठिकाणी CCTV आहेत अशाच ठिकाणी आपल्या मोटरसायकल पार्क कराव्या, जेणेकरून जर चोरी गेली तर आम्हाला CCTVच्या माध्यमातून ते उघड करणं सोपं जाईल.